पाठ 7वा. मुग्धा लिहू लागली. विषय मराठी. बालभारती इयत्ता 3री. पान नंबर 21, 22, 23, 24. मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. आज शाळेत बक्षीस समारंभ होता. सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होते. मुग्धा आणि तिचे आईबाबाही शाळेत आले होते. त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली. काय म्हणते आमची मुग्धा? आईने बाईंना विचारले. अभ्यासात हुशार आहे. चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय. पण ती जास्त बोलत नाही. घरीही अशीच वागते का? बाई म्हणाल्या. हो, आईने नाराजीच्या स्वरात उत्तर दिले. तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले. जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला. मुग्धा व तिचे आईबाबाही खुर्चीत जाऊन बसले. बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या. पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. बाईंनी त्यांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली. प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केले व बक्षीस न मिळवणाऱ्या मुलांचेही कौतुक केले. बक्षीस मिळवलेल्यामध्ये मुग्धाचाही नंबर होता. मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचे भाषण ऐकू लागली. पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती-जमती सांगितल्या. सर्व मुले पोट धरून हसली. नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. मात्र मी फार अबोल होतो. मी कोणाशीही जास्त बोलत नसे. रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो. अगदी बारीक-सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे. दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे. मला तो छंदच लागला होता. रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या, नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या त्या सर्व मी लिहू लागलो. त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली, स्मरणशक्ती वाढली, माझी शब्दसंपत्ती वाढली. छोटे छोटे प्रसंग, उदाहरणार्थ शाळेतल्या घटना, बागेतील चिंचा, बोरे, हळूच कोणाच्याही नकळत काढणे, लहानसहान खोड्या, माझ्या हातून घडलेल्या चुका, ताईशी भांडण, मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय, सहलीची मजा, विनोदी प्रसंग, अचानक उद्भवलेलं संकट, अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो. पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या. घडलेल्या प्रसंगावरून मी कविता, कथा लिहू लागलो. माझ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवू लागलो. ते माझं कौतुक करू लागले. त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं. थोडा मोठा झाल्यावर दैनिकात, मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो. विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले. माझे काका एकदा मला म्हणाले, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो. पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. तिने मनाशी निश्चय केला, आपणही रोज लिहायचं. नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला. नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी म्हणजे रोजनिशी दिली होती. अजून ती कोरीच होती.
मुग्धाने मनाशी पक्के ठरवले. नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंच. दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली. रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली. आजीचं वर्णन, बाबाचे अभ्यास घेणे, भाऊशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली. त्यामुळे तिची चूक ही तिला कळू लागली. आपोआप आईबाबांशी, भावाशी सुसंवाद घडू लागले. मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली, लिहू लागली. हा पाठ निर्मला मठपती यांनी लिहिला आहे. या पाठावरील शब्दार्थ पाहूया. नित्य, नित्य म्हणजे नियमित, रोज. अभिनय, अभिनय म्हणजे हावभाव करून मनातला भाव व्यक्त करणे. दैनिक, दैनिक म्हणजे रोज प्रसिद्ध होणारे. मासिक, मासिक म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. घुम्या, घुम्या म्हणजे अबोल, कमी बोलणारा. परिवर्तन, परिवर्तन म्हणजे बदल. संकल्प करणे, संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे, ठरवणे. सुसंवाद, सुसंवाद म्हणजे चांगली चर्चा. या पाठावरील स्वाध्याय पाहूया. प्रश्न 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ, मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? उत्तर, मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. प्रश्न आ, समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? उत्तर, समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते. प्रश्न ई, बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते? उत्तर, बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी म्हणजे रोजनिशी दिली होती. प्रश्न ई, मुग्धाला आपली चूक का कळू लागली? उत्तर, एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध घडू लागली की मुग्धा तीही डायरीत लिहू लागली. त्यामुळे मुग्धाला तिची चूक कळू लागली. प्रश्न 2, कोण कोणास म्हणाले? अ, चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावले, पण ती जास्त बोलत नाही. उत्तर, असे बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या. आ, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता. उत्तर, असे लेखक समोरच्या लोकांना म्हणाले. ई, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. उत्तर, असे लेखकाचे काका लेखकाला म्हणाले. ई, आणि मी एक साहित्यिक झालो. उत्तर, असे लेखक समोरच्या लोकांना म्हणाले. प्रश्न 3, कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा. कंसातील शब्द पहा. संकल्प, अबोल, परिवर्तन, मुग्ध, मनासी, गमती जमती. पहिलं वाक्य अ, पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या टिंबटिंब सांगितल्या. गाळलेल्या ठिकाणी गमती जमती हा शब्द येईल. आ, बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्या टिंबटिंब घडत गेलं. गाळलेल्या ठिकाणी परिवर्तन हा शब्द येईल. प्रश्न ई, त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी टिंबटिंब झाली. गाळलेल्या ठिकाणी मुग्ध हा शब्द येईल. ई, मुग्धाने टिंबटिंब पक्के ठरवले. नवीन वर्षाचा टिंबटिंब केला. पहिल्या गाळलेल्या ठिकाणी मनासी व दुसऱ्या गाळलेल्या ठिकाणी संकल्प हा शब्द येईल. ऊ, मुग्धाची टिंबटिंब कळी फुलायला लागली. गाळलेल्या ठिकाणी अबोल हा शब्द येईल. प्रश्न 4, खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ, गमती जमती. अ, बारीक, बारीक सारीक. जिकडे, जिकडे तिकडे. काटे, काटे कुटे. दगड, दगड धोंडे. चढ, चढ उतार. पाला, पाला पाचोळा असे शब्द लिहा. प्रश्न 5, खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर शब्द लावून नवीन शब्द तयार करा. उदाहरणार्थ, बोल, अबोल. कंसातील शब्द पहा. सु, गैर, अ. पहिला शब्द संवाद. संवादला सु अक्षर जोडलं
तर सुसंवाद हा शब्द तयार होईल. दुसरा शब्द हजर, हजरला गैर हा शब्द जोडला तर गैरहजर हा शब्द तयार होईल. ई शब्द न्याय, न्यायला अक्षर जोडले तर अन्याय हा शब्द तयार होईल. प्रश्न 6. एकाच शब्दाला 2 वेगवेगळी अक्षरे लावली की 2 वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदाहरणार्थ, संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात. आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा. त्यासाठी सु, कु ही अक्षरे वापरा. पहिला शब्द स्पष्ट, स्पष्टला जोडून अस्पष्ट व सु जोडून सुस्पष्ट हे शब्द तयार होतील. दुसरा शब्द प्रसिद्ध, प्रसिद्धला सु जोडून सुप्रसिद्ध व कु जोडून कुप्रसिद्ध हे शब्द तयार होतील. पुढचा शब्द योग्य, योग्यला सु जोडून सुयोग्य व जोडून अयोग्य असे शब्द तयार होतील. अशा शब्दांच्या आणखी काही जोड्या शोधण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 7. खालील जोडाक्षरासारखे शब्द लिहा. पक्के, संपत्ती यासारखे शब्द शोधा व लिहा. प्रश्न 8. खालील शब्द पहा तसेच लिहा. खालील शब्द पहा व वहीमध्ये लिहा. मुग्धा, बक्षीस, आमंत्रण, खुर्ची, गोष्टी, प्रसंग, परिवर्तन, शब्दसंपत्ती, नित्यक्रम, निश्चय, संकल्प, प्रोत्साहन, कौतुक, वर्णन, मैत्रिणी, मनाविरुद्ध, कल्पना, प्रसिद्ध हे शब्द असेच वहीत लिहा. धन्यवाद.